कांचन सोळंकेला न्याय मिळालाच पाहिजे. अमरावती जिल्ह्यातील कांचन सोळंके यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी दिनांक 11 पासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला समाजातील विविध स्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून न्यायासाठी जनआक्रोश वाढताना दिसतो आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी रील स्टार काव्या साळवे, रील स्टार गौरीताई माळी तसेच त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांनी कांचन सोळंके यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी ठाम भूमिका घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी अजय गांगुर्डे, सनी माळेकर, आकाश गौतम, शंकर भुई, सत्यम उराव, हनुमंत मोरे, शुभम उराव, वेदांत माळी, सिद्धार्थ चारोस्कर, उमेश तसेच आई संघटना अमरावती जिल्हा उपाध्यक्ष निलेश चव्हाण, अमरावती जिल्हाध्यक्ष सुनील सोळंके, जळगाव जिल्हाध्यक्ष स्वातीताई गायकवाड, गोपाल गायकवाड आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. एक मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी समाज एकवटला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आरोपींना अटक करावी आणि कांचन सोळंके यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी उपस्थितांनी केली आहे. आता आपण बघू शकतो विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. या ठिकाणी आदिवासी कन्या संगीताताई कडाळे या ठिकाणी 11 तारखेपासून उपोषणासाठी बसलेले आहेत. नेमकी यांचा विषय काय आहे या विषयाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. तर त्याचबरोबर त्यांच्या सोबत जी अमरावतीमध्ये घटना घडलेली आहे, ज्या मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे, या हत्येच्या माध्यमातून आपण थेट संवाद त्या मुलीच्या आईसोबतच या ठिकाणी संवाद साधणार आहोत. आणि बघू शकतो ज्या मुलीची हत्या झालेली आहे त्या मुलीची आई देखील या ठिकाणी उपस्थित आहोत. थेट आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधत आहोत. तर ताई नमस्कार. नेमकी जी घटना घडलेली आहे ही घटना काय घडलेली? अमरावती जिल्ह्यामध्ये यांची मुलगी, त्या मुलीचा बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केलेली. हत्या अशा प्रकारे केली की अक्षरशः एकदम छोटे छोटे त्या बॉडीचे तुकडे करून ते एका म्हणजे शेत तलाव जो होता पाण्याचा त्याच्या कडेला टाकून दिलेले. आणि अजूनही त्या स्पॉट वरती अजूनही त्या हाडं तसेच पडलेले. याच्या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? हो, आमच्याकडे सर्व पुरावे, याच्या संदर्भात पुरावे पण हो, आहे. पुरावे त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं काही दखल घेतली का? काही दखल नाही घेतलेली. फक्त त्यांनी कंप्लेंट अशी घेतली, एनसी दाखल केलेली, एक मुलगी मिसिंग झाली. तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी दखल घेतली का? नाही घेतली दखल. पोलिसांनी दखल घेतली नाही. तो वाढता अन्याय अत्याचाराच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? या ठिकाणी सगळ्यात मोठी भूमिका म्हणजे जे आदिवासी नावावर फेमस होणारे जेवढेही विद्यार्थी राहो किंवा इतर ब्लॉगर राहो, हे फक्त आहे ना कुठे कार्यक्रम राहो, शो राहो किंवा मीटअप राहो, ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांची व्हिडिओ राहते की ह्या ठिकाणी असा असा कार्यक्रम आहे, इतकी मोजकी लोक आले पाहिजेत. पण मग समाजासाठी जर का त्यांना उपस्थित राहायचे त्या ठिकाणी उपस्थित का राहत नाही? व्हिडिओ काढली ना, तुम्ही तिथं त्या ठिकाणी या ना, उपस्थित राहा. तुमची गरज आहे त्या ठिकाणी, तुम्ही उपस्थित का राहत नाहीये? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का एका व्हिडिओच्या माध्यमातून फक्त फेमस होण्यासाठीच हे करतात? हा, रील स्टार फक्त फेमस होण्यासाठीच व्हिडिओ काढतात, त्याच्यासाठी फक्त आदिवासी नावाचा उपयोग करतात, दुसरं काहीच नाही. बघू शकतो या ठिकाणी काव्याताई साळवे यांनी थेट आरोप देखील या ठिकाणी केलेला आहे. आता आपण जाऊया गौरीताई, नेमकी आपली काय भूमिका असणार आहे? आता ज्या मुलीची हत्या झालेली याबद्दल आपली काय भूमिका आहे? सर्व आदिवासी बांधवांनी म्हणजे जास्तीत जास्त जे व्हिडिओ काढले सर्वांनी डायरेक्ट माझी संवाद साधा. जास्त त्यांनी व्हिडिओ काढले. पण म्हणजे जे प्रत्येक रील स्टार असो किंवा युट्यूब स्टार असो, त्यांचे 4-4, 5-5 लाख फॉलोअर्स आहेत, त्यांनी व्हिडिओ नाही काढली. त्यांनी एखादी व्हिडिओ काढली पाहिजे होती जेवढी समाज म्हणजे तुम्हाला म्हणायचं प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे. आणि आता बघतोय की एवढी भयानक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते, तर त्या आरोपींना लवकरात लवकर पकडलं पाहिजे की काय केलं पाहिजे? लवकरात लवकर पकडलं पाहिजे, आपल्या ताईला न्याय भेटला पाहिजे. आणि त्या त्याला फाशीची शिक्षा हवी 100% बघू शकतो पीडित परिवाराकडून आणि या ठिकाणी रील स्टार ज्या आहेत गौरीताई माळी यांनी देखील जे आरोपी आहेत
यांना फाशीची शिक्षेची देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक जण. दादा, आपलं देखील काय मत आहे याच्यावर? बोला, बिंदास बोला, माझ्याशी बोला. अजून कोणी बोलणार आहे का? बघू शकतो आत्ताच आपण या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजे उपोषणाच्या ठिकाणी संवाद साधलेला आहे. आणि हे दृश्य जे आहेत हे नाशिकमध्ये हे उपोषण चालू आहे. अमरावतीमध्ये घटना घडते आणि ते उपोषण नाशिकमध्ये उभं करतं, म्हणजे त्यांच्या जीविताला धोका आहे. म्हणून त्यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषण लावलेलं आहे. आणि हे उपोषणाचं दृश्य आपल्याला बघायला भेटतं. महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनल, विनोद भोसले. धन्यवाद.